शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसेंकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांना पत्र. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार. वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांचा आरोप. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार हगवणीचा वडगाव मावळमधील शिरोळी चांगोलीचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर मुक्काम. साताऱ्याच्या पुसेगावमध्ये अमोल जाधवांच्या शेतात आणि कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टवरही आसरा. तपासातून माहिती. राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे सकारात्मक भूमिका. खासदार राऊतांचं मोठं वक्तव्य. दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण. पुण्यात खराडी भागात बनावट कॉल सेंटरवर छापा. 150 ते 200 पोलिसांच्या पथकाची मोठी कारवाई. बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी बळवला. शासन निर्णयही जाहीर. आदिवासी विभागाचे 335 कोटी बळवले. केरळात मान्सून दाखल. वेगवान घौडदौड करत 2 दिवसात महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता. तमिळनाडू कर्नाटकचा काही भाग व्यापला. कोकण किनारपट्टीत आज काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता. सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा. रत्नागिरीजवळ आज दुपारनंतर कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार, तर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत आजपासून पावसाची शक्यता. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गेले 2 दिवस दहशतवाद्यांची जोरदार चकमक. 4 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. संपूर्ण परिसराला लष्कराचा घेराव. राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. पाकिस्तानी गोळीबारात नुकसानग्रस्त पूंछ भागामध्ये नागरिकांशी संवाद. जखमींची राहुल गांधींकडून विचारपूस. जर्मनी दौऱ्यात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानवर थेट निशाणा. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग समोर भारत झुकणार नाही, जयशंकर यांनी बजावलं. ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांचा साहित्य विश्वातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मान. विश्वस्थानी मुंबईत निवासस्थानी येऊन केला गौरव.